नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता देवळात सायली ही देवी आईसमोर रडत असते, तर त्याच वेळेस प्रतिमा तिथे येते आणि सायलीला बघताच प्रतिमा आता सायलीच्या डोक्यावर हात ठेवते. आणि आता प्रतिमाला बघताच आता सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि अश्रूंच्या डोळ्यांनी प्रतिमाकडे बघत आता सायली ही प्रतिमाला मिठी मारते. तेव्हा आता लगेचच प्रतिमा सायलीच्या केसावरून हात फिरवते, तर आता सायली प्रतिमाचा हात आपल्या हातात धरत प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्हाला कसं कळलं की आत्ता मला तुमच्या स्पर्शाची गरज होती? प्रतिमा आता सायलीला म्हणते की सायली खाली बस बाळा. आणि सायलीसोबत आता प्रतिमा खाली बसते आणि विचारते काय झालं सायली? तर आता सायली म्हणते की मला कळत नाही आहे नेमकं काय झालं आहे मला ते. सायली म्हणते की मला तर असं वाटतंय की आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा म्हणते की अर्जुनशी तुझं काही भांडण झालं आहे का? तेव्हा आता सायली ते ऐकून विचार करते की प्रतिमा आत्या, आमचं भांडण नव्हतं. आमचं काय होतं मी आता तुम्हाला कसं सांगू, आणि तुमच्या भाच्याने मला कसं एका क्षणात पर्क करून टाकलं हे देखील मी आता तुम्हाला कसं सांगू, असा विचार आता प्रतिमा करते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते सांग ना सायली. तर सायली म्हणते भांडण वगैरे काहीच नाही आहे आमच्यामध्ये, पण सध्या मधुभाऊंची केस सुरू आहे आणि ती कधी सुटेल ते काहीच सांगता येत नाही आहे प्रतिमा आत्या. सायलीचे ते बोलणे ऐकून प्रतिमा देवी आईकडे बघते आणि म्हणते की सायली, तू देवाच्या दारात आली आणि तुला इथे जे पाहिजे ते तू मागितले ना तेच तुला मिळेल, आणि मी सुद्धा तुझ्यासाठी हेच मागते. प्रतिमा म्हणते की देवी आई, जर माझ्या सायलीवर काही संकट येणार असेल तर ते तिच्याऐवजी माझ्यावर येऊ दे. आणि प्रतिमाचे ते बोलणे ऐकताच सायली आता प्रतिमाच्या तोंडाला हात लावते. आणि तेवढ्यात ते ऐकून सायली ही प्रतिमाच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते की नाही प्रतिमा आत्या, असं तुम्ही कधीच म्हणायचं नाही, कारण जोपर्यंत तुमच्या हात माझ्या हातात घट्ट आहे तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही. ते ऐकून प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो. आणि आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या, आपल्यावर कुठलंही संकट येणार नाही. तर सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत प्रतिमा आत्या म्हणते की आपल्यावरती कुठलंही संकट आता अजिबात येणार नाही. आणि आता डोळ्यात असं पाणी आणायचं नाही सायली बाळा, असे प्रतिमा सायलीला सांगते. इकडे आता अर्जुन हा गाडीतून सायलीला शोधत असतो. सायलीला फोन करण्याचा देखील अर्जुन प्रयत्न करतो. सायली काही फोन उचलत नसते. अर्जुन विचार करतो की प्लीज सायली फोन उचला, पिकअप द फोन. आणि गाडीतून आता सायलीला शोधत अर्जुन इकडे तिकडे भटकत असतो. अर्जुन विचार करतो की सायली या कुसुमताईकडे तर गेल्या नसेल ना. जर मी कुसुमताईला फोन केला तर त्यासुद्धा माझ्यावरच चिडतील आणि म्हणतील की तूच त्यांची काळजी घेत नाही. अर्जुन विचार करतो की आणि मी जर कुसुमताईंना फोन केला होता हे जर सायलीला कळलं तर त्यासुद्धा आता माझ्यावर चिडतील, तर मी आता काय करू? आणि आता मी काय करू मिस सायली, तुम्हाला मी कसं शोधू, अशा विचारात आता अर्जुन इकडे तिकडे जाऊ लागतो. तर आता इकडे चैतन्य घरात येतो. तेव्हा पूर्णाची कल्पना सगळेजण आता चिंताग्रस्त होऊन बसलेले चैतन्य बघतो आणि डोक्याला हात लावतो. तर आता कल्पनाने सुद्धा चैतन्याला बघितलेले असते. आणि आता पटकन हसतच चैतन्य त्यांच्या शेजारी येऊन बसतो आणि त्यांच्याकडे बघत म्हणतो की काय हे, तुम्ही तर सगळेच टेन्शनमध्ये दिसतात आणि जेवतही नाही आहेत. कल्पना म्हणते की अरे अर्जुन आणि सायलीचं टेन्शन येतं आहे आम्हाला. नक्कीच आम्हाला वाटतंय की त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे म्हणून. कल्पना म्हणते बघ ना रे चैतन्य, अजून ते घरी देखील आले नाही. पूर्णाजी म्हणते की अर्जुन घरी येऊन गेला, पण त्याला हेच माहिती नाही की सायली घरी आली की नाही आणि ऑफिसमध्ये सुद्धा आली होती की नव्हती. प्रताप म्हणतो चैतन्य, त्या दोघांचं ठीक चाललेलं आहे की नाही? चैतन्य म्हणतो नाही नाही, त्या दोघांचं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. चैतन्य म्हणतो की पण तुम्ही का टेन्शन घेता, तुम्ही जेवा बरं. तर आता इकडे अस्मिता म्हणते की हो मी सुद्धा यांना हेच सांगते, ते दोघं राजा राणी एकदम मजेत आहेत आणि आपण विनाकारण टेन्शन घेतोय. पूर्णाजी म्हणते चैतन्य पटकन अर्जुनला फोन लाव बरं आणि सायली भेटली की नाही हे विचार. तेव्हा आता नेमकं प्रॉब्लेम तरी काय झाला हे सुद्धा आपल्याला कळेल, असे अश्विन आता चैतन्याला सांगतो आणि म्हणतो मीच फोन करतो. तर चैतन्य म्हणतो नाही नाही करतो मी फोन. आणि आता अर्जुन चैतन्याला फोन करून फोन लागल्याचे नाटक करतो आणि म्हणतो की अरे अर्जुन कुठे आहे, आणि सायली वहिनी भेटली की नाही तुला? भेटली का? अरे वा वा वा, बरं झालं. तर इकडे ती ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. चैतन्य म्हणतो की बरं तुम्ही घरी कधी येणार रे? सगळेजण जेवणासाठी थांबलेत आणि तुमची वाट बघतायत. काय बोलतोयस अर्जुन?
अरे तुम्ही जेवण करून येणार आहात का बाहेरून? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की काय म्हणाला अर्जुन? तर आता ठीक आहे, मावशीच्या मोबाईलवर कॉल केला होता पण लागला नाही का? ठीक आहे ठीक आहे. तर कल्पना तिचा मोबाईल बघू लागते. अस्मिता म्हणते की बघा, दोघं राजा राणी डेटवर गेलेत फिरायला आणि मी तुम्हाला म्हणाले होते की नाही टेन्शन घेऊ नका म्हणून. प्रताप म्हणतो की अरे पण चैतन्य, अर्जुन तुला म्हणाला ना कल्पनाला तो फोन करत होता म्हणून. चैतन्य म्हणतो हो, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे लागला नाही असेही तो म्हणाला. तेव्हा आता प्रताप म्हणतो ठीक आहे, मग तेच दोघं सुखरूप आहेत ना, मग तर झालं. चैतन्य म्हणतो की पण आता तुम्ही जेवायचे का थांबले? जेवण करून घ्या ना. इकडे आता सगळेजण जेवायला बसतात. तर चैतन्य म्हणतो की आता काय करायचं? तर चैतन्य विचारात पडतो आणि म्हणतो अर्जुनला सायली वहिनी भेटली असेल का? त्यानंतर आता इकडे मंदिरात प्रतिमा ही सायलीसोबत बोलत असताना प्रिया मंदिरात येते आणि सायलीला बघते. आणि सायलीला बघताच प्रियाला मोठा धक्का बसतो. प्रिया विचार करते की ही सायली इथे कशी आणि प्रतिमा सोबत ही गप्पा काय मारते. ताबडतोब रागाने प्रिया पुढे येते आणि सायलीला म्हणते की तू इथे काय करतेस? तर सगळेजण आता प्रियाकडे बघू लागतात. प्रिया म्हणते की जर काही मी माझ्या आईसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला की लगेच तुझ्या पोटात दुखला आणि इथे आली की काय तू? सायली म्हणते की प्रिया अगोदरच मी इथे आली होते आणि योगायोगाने मला प्रतिमा आत्या इथे भेटल्या. प्रिया म्हणते की वा ग वा बाई, तुझे योगायोग मला चांगलेच ठाऊक आहे. जेव्हा माझी आई तुझ्या घरात होती ना तेव्हा तू काय केलं मला चांगलंच ठाऊक आहे. प्रिया म्हणते की माझ्या आईचं आणि माझं चांगलं बॉन्डिंग होऊ राहिलं हे तुझ्या डोळ्यात खुपतंय म्हणून तू इथे आली ना सायली. तेव्हा आता सायली म्हणते की प्रिया, मी आता वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सायली म्हणते की एवढंच की प्रतिमा आत्या मला मी इथे येऊन भेटल्या, मला बरं वाटलं. त्यानंतर आता सायली प्रतिमाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, खरंच तुम्हाला भेटून मला खूप बरं वाटलं. आणि आता निघते मी असे म्हणत सायली तेथून जाऊ लागते. थोडं पुढं गेल्यानंतर सायली पुन्हा मागे वळून प्रतिमा आत्याकडे बघते. तर प्रतिमा आत्या हात करून सायलीला बाय बाय करते. आणि आता पायऱ्या उतरून सायली खाली जाते. तर प्रतिमा आता पुढे पुढे सायलीकडे बघत असते आणि सायली पुन्हा मागे वळून प्रतिमा आत्याकडे बघते. सायली आता मंदिराच्या खाली आलेली असते आणि आता सायली ही तेथून निघून जाते. तर प्रतिमा तिच्याकडे बघत असते. तेवढ्यात प्रियासुद्धा बाहेर बघते. तर सायली तेथून निघून जाता जाता प्रिया ही सुटकेचा श्वास सोडते. तेव्हा आता प्रिया ही प्रतिमाच्या हाताला धरून म्हणते की आई, तुला आठवतंय का प्रसादासाठी लहानपणी मी तुझ्याकडे हट्ट करते, पण आता प्रतिमाचं लक्ष फक्त सायलीकडेच असते. त्यानंतर प्रिया म्हणते की ये आई, काही हरकत नाही, तुला आठवलं नाही तरी चालेल, ये आपण दर्शन घेऊ. तर आता प्रिया प्रतिमाला दर्शनासाठी नेते. तर प्रतिमाचं लक्ष फक्त सायलीकडेच असतं. आणि आता लगेचच इकडे प्रतिमा ही देवी आईसमोर येऊन डोळे झाकून देवी आईला हात जोडत प्रार्थना करते. आणि आता प्रतिमाने डोळे झाकताच प्रिया ही लगेच बाजूला जाऊन बाहेर बघू लागते. बाहेर बघताच आता प्रिया विचार करते की ही सायली गेली का, नाहीतर परत मध्ये लुडबुडायची. आणि आता इकडे सायली ही रस्त्याने पुन्हा रडत जाऊ लागते. सायलीला आता पुन्हा अर्जुनचे ते शब्द आठवतात. अर्जुनने सांगितलेले असते की मी मधुभाऊची केस लांबवतोय. हे वाक्य आता सायलीच्या डोक्यात घुमू लागते आणि सायली रडू लागते. आणि आता इकडे अर्जुन हा वाऱ्याच्या वेगाने गाडीतून सायलीला शोधत भटकत असतो. इकडे आता प्रिया पुन्हा सायलीला बघितल्यानंतर प्रतिमाजवळ येते आणि फुलांची आता टोपली ती प्रतिमाच्या हातात देते आणि देवीला फुलं वाहण्यासाठी सांगते. प्रतिमा आता ती फुलं घेऊन देवी आई समोर येते. भक्तिभावाने प्रतिमाने आता ती फुलं देवीला अर्पण केलेली असते आणि पुन्हा हात जोडून प्रतिमा माघारी फिरते. पुन्हा आता प्रिया आणि प्रतिमा देवी आईला हात जोडतात. तर प्रिया म्हणते की मी देवी आईला सांगितलं माझ्या आईला कायम सुखरूप ठेव म्हणून. इकडे आता सायली जात असताना पाठीमागून अखेरीस अर्जुन त्याच्या कारमधून तिथे येतो आणि सायलीला बघतो. कारमधून उतरत अर्जुन सायली समोर येतो आणि म्हणतो की काय मिसेस सायली, कधीपासून मी तुम्हाला शोधतोय आणि तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करतोय. माझा एक सुद्धा फोन तुम्ही उचलला नाही. काय प्रॉब्लेम आहे असे आता अर्जुन सायलीला विचारतो. सायली काहीच बोलत नसते. तेव्हा हात करत अर्जुन म्हणतो की चला मिस सायली, घरी चला. सायली काही बोलत नसते. तर अर्जुन म्हणतो तुम्हाला ऐकू येत नाही का, गाडीत बसा आणि घरी चला.
तेव्हा आता अर्जुन सायलीच्या हाताला धरून सायलीला गाडीत बसवतो. इकडे आता प्रिया आणि प्रतिमा दोघेही देवी आईच्या पाया पडून मंदिराच्या बाहेर येतात. प्रतिमा तिच्या चपला घालते आणि आता जाऊ लागते. तर आता इकडे प्रिया ही मोबाईलवरून आता त्या गुंडांना मेसेज करू लागते आणि आता प्रिया ही इकडे तिकडे बघत तेथून जात असते. प्रियाचे सगळे लक्ष आता गुंड कधी प्रतिमाला धरतात याकडे लागलेले असते. प्रतिमा पुढे तर प्रिया मागे जात असते आणि आता अखेर प्रियाचे लक्ष त्या नागराजच्या माणसाकडे जाते. तर तो हात करून प्रियाला वेल्डन करून अंगठा दाखवतो. तर प्रिया खूप खुश झालेली असते आणि आता प्रिया प्रतिमा जात असताना ते दोन गुंड आता त्यांच्या पाठीमागे त्यांच्या शेजारी येऊ लागतात आणि आता प्रतिमा पुढे निघत मंदिराच्या बाहेर येते. तर ते गुंड आता पाठीमागून प्रियासोबत प्रतिमाच्या बरोबरीने चालत असतात. प्रतिमा बाहेर येताच ते गुंड आता प्रियाच्या पाठीमागे प्रतिमा शेजारी उभे असतात. अखेरीस आता तो गुंड त्याच्या खिशातील रुमाल काढतो. तर त्याच वेळेस समोरून त्या गुंडांची गाडी पुढे येऊ लागते. तर आता तो गुंड प्रतिमाला धरणार एवढ्यात प्रियाचे लक्ष समोरूनच येत असलेल्या अर्जुनच्या गाडीकडे जाते आणि प्रिया ही अर्जुनची गाडी ओळखते आणि पटकन त्या गुंडांना पाठीमागे पळून जाण्यासाठी सांगतात. तर ते दोघेही गुंड तेथून पळून मंदिरात जातात. तेवढ्यात अर्जुन त्याच्या गाडीतून सायलीला घेऊन तिथे येतो आणि त्याची गाडी थांबवतो. तेव्हा आता सायली ही गाडीतून उतरून प्रतिमासमोर येते. तर प्रतिमा सायलीला बघते. तेव्हा आता अर्जुन देखील गाडीतून उतरलेला असतो. प्रतिमा सायलीकडे बघत म्हणते की अगं सायली, तू आत्ता इथून गेली होती ना मला भेटून, परत आलीस? तर आता अर्जुन म्हणतो की हो, त्याचं काय आहे ना, सायलीने मला फोन केला होता तेव्हा मी सायलीला पिकअप करायला आलोय. अर्जुन म्हणतो की तुम्हाला बघितलं आणि मी गाडी थांबवली. तर प्रतिमा मान हलवते. अर्जुन म्हणतो हो ना मी सायली. तर सायली म्हणते हो. प्रिया ते सगळं बघत आणि ऐकत असते आणि आता प्रियाच्या प्लानवरती अर्जुन आणि सायलीने पाणी फिरवलेलं असतं. सायली म्हणते प्रतिमा आत्या, तुम्ही घरी कशा जाणार आहात? तर प्रिया म्हणते की बाबा येणार आहेत ना आम्हाला न्यायला. प्रिया म्हणते की आम्ही त्यांची येण्याची वाट बघतो, तुम्हाला जायचं तर जा, तुम्हाला थांबायची काही गरज नाही आहे, तुम्ही निघालं तरी चालतील. अर्जुन म्हणतो की अरे असं कसं, चला तुम्ही बसा गाडीत, मी तुम्हाला सोडतो. प्रिया म्हणते की नाही, त्याची काहीच गरज नाही आहे. प्रिया म्हणते की बाबांना थोडा उशीर झाला पण काही हरकत नाही. प्रतिमा लगेचच प्रियाला म्हणते की अगं तन्वी, त्यांना जर यायला उशीर झाला की मग आपण रिक्षाने जायचं का? सायली म्हणते रिक्षाने? नाही नाही, आम्ही सोडतो ना तुम्हाला. आणि आता इकडे प्रतिमा ही लगेचच अर्जुनच्या गाडीत जाऊन बसते आणि अखेरीस आता अर्जुन सायलीमुळे प्रतिमाला किडनॅप करण्याचा प्रियाचा प्लानवर पाणी फिरलेलं असतं. त्यानंतर आता इकडे घरी येतात सायली ही उशिरा घरी आल्यामुळे सोफ्यावरच तिथे बाहेर हॉलमध्ये झोपलेली असते आणि अस्मिता सकाळी लवकर उठून बाहेर येते. तेव्हा आता सायली तिथे सोफ्यावर झोपलेली बघून पटकनच हाका मारत अस्मिता सगळ्यांना बोलावते आणि म्हणते की बघा बघा, ही इथे झोपली होती, म्हणजे अर्जुन रात्री रूममध्ये एकटाच होता. तर आता ते ऐकून आणि बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता पूर्णाजी म्हणते की सायली, तुझं आणि अर्जुनचं काही भांडण वगैरे झालं आहे का? तेव्हा आता सायली म्हणते की आमचं काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे, मी इथे झोपले. कारण ते ऐकताच आता सायली भानावर येते आणि आता पूर्णाजी ते सगळं ऐकत असते. तेव्हा आता सायली काय कारण सांगणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.